तर आजच्या या व्हिडिओमध्ये कामाक्षी दिव्याची पूजा का करावी आणि आपल्याकडे तो अवेलेबल आहे, काय प्राइस असणार आहे, सगळं मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर अष्टलक्ष्मी दिवा पण दाखवणार आहे मी। तर हा आहे सगळ्यात पहिलं कामाक्षी दिवा विथ पिकॉक आहे। जसं आपल्याकडे अष्टलक्ष्मी भेटायचा विथ पिकॉक 7 इंचचा अखंड दिवा, तसंच हा 7 इंचचा अखंड दिवा विथ पिकॉक आहे कामाक्षी दिवा। तर या दिव्याची पूजा केल्याने आपल्याला काय फळ प्राप्त होते वगैरे ते सगळं सांगणार आहे। तर जसं आपण अष्टलक्ष्मी दिव्याची पूजा करतो त्याच्या इतकंच फळ आपल्याला भेटतं या कामाक्षी दिव्याची पूजा केल्याने। आणि अशी मान्यता आहे, म्हणजे साऊथमध्ये ही जी पूजा आहे कामाक्षी दिव्याची पूजा खूप फेमस आहे आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये पण ही पूजा आता आलेली आहे। तर कामाक्षी दिव्याची ही पूजा केल्याने आपण जे पण काम हाती आपलं घेतलेलं असतं त्या कामामध्ये वृद्धी होते, आपलं ते काम पूर्णत्वास जातं अशी मान्यता आहे। कामाक्षी दिव्याची पूजा केल्यानंतर आपण जे पण काम करणार आहे किंवा करतो त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच लाभ होतो, त्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं। त्यामुळे या दिव्याची पूजा केली जाते मुख्य करून। आणि याच्यामध्ये असं म्हणतात लक्ष्मी सरस्वतीचा वास असतो। आणि त्याचबरोबर या दिव्यावर बघा लक्ष्मीची प्रतिमा आहे आणि 2 गजांत लक्ष्मी आहेत साईडला आणि छान समोर असे 2 पिकॉक आहेत आणि पूर्ण असं डिझाईन कोरीव काम केलेलं आहे दिव्यावर खालून वगैरे। तर हा दिवा आपल्याकडे आता 7 इंचमध्ये अखंड दिवा अवेलेबल आहे आणि याची प्राईस असणार आहे 1550 रुपये आणि शिपिंग तर एक्स्ट्रा लागणारच आहे। तर ज्यांना कोणाला हा दिवा ऑर्डर करायचा आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करा। आणि म्हणजे या दिव्याची पूजा हा दिवा अखंड तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये लावू शकता किंवा फक्त शुक्रवारी पौर्णिमेला अमावास्येला पूजा करू शकता। आता बघूया अष्टलक्ष्मी दिवा। तर अष्टलक्ष्मी दिव्याबद्दल काय सांगायचं, आधी पण बऱ्याच जणांनी माझ्याकडून हे दिवे ऑर्डर केलेले आहेत। तर 2 प्रकारचे दिवे होते अष्टलक्ष्मीमध्ये, एक होता विथ पिकॉकमध्ये होता आणि हा एक अँटिकमध्ये आहे। तर हा पण दिवा जो आहे तो 7 इंचचा अखंड दिवा आहे आणि त्याच्यावर 8 लक्ष्म्यांचं स्वरूप आहे। तर 8 लक्ष्म्यांची पूजा केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं या दिव्याची पूजा केल्यानंतर। हा पण दिवा तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये रोज लावू शकता किंवा मग फक्त रोज नसेल लावायचा तर मग शुक्रवारी पौर्णिमेला अमावस्येला या दिवशी याची पूजा करून आपण आपल्या देवाऱ्यामध्ये लावू शकतो। आणि त्याचबरोबर 8 लक्ष्म्यांचं स्वरूप आहे, तर 8 लक्ष्म्यांच्या पूजा केल्याचं जे फळ आहे ते आपल्याला मिळतं। आणि ज्या 8 लक्ष्म्या आहेत सगळं जे धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी, गजांत लक्ष्मी आहे, मग धैर्यलक्ष्मी आहे, अशा 8 प्रकारच्या लक्ष्म्या आहेत। तर सुख, समृद्धी, वैभव, ऐश्वर्य सगळं काही लाभतं। असं नाही की लक्ष्मी म्हटलं की पैसाच, सगळं आलं त्यामध्ये, संतती आली, सौख्य आलं, धन आलं, धान्य आलं, संतती आली, सगळं काही येतं। त्यामुळे 8 लक्ष्म्यांची पूजा ही केलीच पाहिजे, आपल्या हातातून घडलीच पाहिजे। त्यामुळे या दिव्याचं पूजन नक्की करा। ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं आहे त्यांनी या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करा आणि तुमची ऑर्डर प्लेस करा।